नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी एका स्टुडंटनी रिकमेंड केलं होतं की मॅम ट्रान्सलेशनसुद्धा आम्हाला शिकायचं आहे. सो डेफिनेटली ट्रान्सलेशनचाच व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. मात्र आपल्याला ट्रान्सलेशनची सुरुवात ही सेंटेन्सपासून करूया. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, ठीक आहे. आणि तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचं ट्रान्सलेशन हवं आहे. मी माझ्या अकॉर्डिंग तर टाकणारे जे इम्पॉर्टंट आहे ते सर्व. मात्र आज मी ॲमिजार आणि वजवर म्हणजे सिम्पल सेंटेन्सेसचं आपण ट्रान्सलेशन कसं करणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. सोबतच एक ट्रान्सलेशन मेथड तुमच्याकडे येऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला कुठलेही सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं असेल तर कसं करता येईल, त्याची ट्रिक काय असते, त्याची आयडिया काय असते हे लक्षात येईल. तर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हे तुमचं होमवर्क आहे. हे सेंटेन्सेस तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हाही तुम्ही ट्रान्सलेट कराल हे सर्व सेंटेन्सेस तुम्हाला इझिली येतील, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला कोर्ससुद्धा स्पोकन इंग्लिश कोर्स आणि इंग्लिश ग्रामर कोर्स छान पद्धतीनं वर्क करत आहे. खूप सारे स्टुडंट्स शिकत आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल इन डिटेल स्टेप बाय स्टेप विथ लॉट्स ऑफ प्रॅक्टिस तर तुम्ही येवले अकॅडमीवरती जाऊन ॲप डाउनलोड करून त्या ॲपमध्ये दोन्ही कोर्स आहेत, अगदी कमी प्राईजमध्ये घेऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. आणि जर तुम्हाला फॉलो करायचं असेल या चॅनलला फ्री इंग्लिश शिकण्यासाठी तर तेही तुम्ही करू शकता. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. बघा, ट्रान्सलेशन म्हणजे काय तर भाषांतरण. तर भाषांतर जेव्हा आपल्याला करायचं असतं ही मेथड 100% लागू होत नसते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळेच मी माझा एक ऑथेंटिक प्रयत्न असतो की मला तुम्हाला पूर्णपणे कॅपेबल बनवायचं आहे. कारण की 70% वर्क ट्रान्सलेशन करीलही, मात्र आपल्याला 100% वर्क करून इंग्लिश शिकायचं आहे ना. आपल्याला ट्रान्सलेशन जर करत बसायचं म्हटलं आणि इंग्लिशमध्ये बोलायचं म्हटलं, इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. हे खूप डिफिकल्ट होईल, कारण ट्रान्सलेशन करणं आणि ॲट ए टाईम तेव्हाच्या तेव्हा बोलणं हा खूप वेळ खाणारी प्रोसेस आहे. त्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे, मात्र सुरुवातीला. यानंतर हळूहळू आपल्याला याला कमी कमी करत जायचं आहे. चला, ट्रान्सलेशन तुम्हाला शिकायचं होतं, त्या अकॉर्डिंग मी व्हिडिओसुद्धा घेऊन आली आहे. हे होमवर्क सेंटेन्स आहे. या कॅटेगरीचे सेंटेन्स तुम्हाला हे सर्व सेंटेन्सेस डेफिनेटली बनवता येणार हा व्हिडिओ बघितल्यानंतर. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप लॉंग नाही आहे, कारण आपण ट्रान्सलेशन आज सुरू केलं आहे. चला, सगळ्यात पहिले तर आपण समजून घेऊ आपण जे ट्रान्सलेशन शिकणार आहे ते कुठल्या कॅटेगरीचं आहे. तर ती कॅटेगरी आहे ॲमिजार आणि वजवर सिम्पल सेंटेन्सेस. आता यामध्ये ॲमिजार म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आहे, लक्षात ठेवण्यासाठी याचा यूज आपण प्रेझेंटसाठी करत असतो, म्हणजे सध्यासाठी. आणि वजवर म्हणजे काय तर पास्टमध्ये आपण याचा यूज करत असतो, म्हणजे होते, ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या लक्षात ठेवा, जेणेकरून सेंटेन्सचा अर्थ तुम्हाला लागेल आणि काय कुठे घ्यायचं हे सुद्धा लक्षात येईल. जे माझे नियमित स्टुडंट आहेत, जे नेहमी व्हिडिओ बघतात, त्यांना माहिती आहे की आपण आय व्ही दे यूच्या नंतर कुठे काय घ्यायचं, ॲमिजारचा यूज कुठे करतो, वजवरला कुठे यूज करतो. मात्र जे नवीन आहेत, जे नवीन व्हिडिओ बघतायत माझे, त्यांच्यासाठी मी एकदा हे चार्ट समजावून सांगते आणि मग जाऊया आपण ट्रान्सलेशनकडे. तर बघा, आय असेल तर ऑलवेज आपण ॲमचा यूज करतो प्रेझेंटसाठी, मात्र पास्टसाठी आपण वजचा यूज करणार. वी म्हणजे अनेक, आम्ही, यासाठी आपण प्रेझेंटसाठी आर, पास्टसाठी वेअरचा यूज करणार. दे म्हणजे सुद्धा अनेक, ते, तर आर प्रेझेंट, पास्ट, वेअर. यू, तू किंवा तुम्ही, प्रेझेंटसाठी आर, पास्टसाठी वेअर. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. हे तिन्ही पण एकच आहे, एकच होते, तो, ती. आणि इट म्हणजे एखादी वस्तू किंवा प्राणी एकच आहे. त्यामुळे आपण एखादी सिच्युएशन सुद्धा असेल तरी इटचा यूज आपण करत असतो, किंवा आपण धिसचा सुद्धा यूज करतो या कॅटेगरीमध्ये. तर यानंतर आपण इटचा यूज करणार आणि पास्ट कंडिशनसाठी वजचा यूज करणार. एखादं नाव असू द्या, कुठलंही नाव, कोणाचं, कोण्या व्यक्तीचं, तर आपण इटचा प्रेझेंटसाठी यूज करणार, पास्टसाठी वज. होते म्हटलं तर वज, आहे म्हटलं तर या ठिकाणी इज येणार. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. चार्ट लक्षात आला की तुम्हाला सेंटेन्सेस ट्रान्सलेट करायला खूप इझी जातात. आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिप्लाय दिसू द्या, जेणेकरून मला समजेल तुम्ही काय करताय. आणि होमवर्कसुद्धा हे खूप इझी मेथडनी आपण जाणार आहे आज. आणि हळूहळू आपण पॅरेग्राफकडे सुद्धा जाऊया. वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओज बनवायचे मी डिसाईड केले आहे, ते बनवूया आपण. आणि पण तुमच्या कॉमेंट्स मला पाहिजे आहेत.
जेणेकरून माझ्या लक्षात येईल की तुम्हाला हवेत की नको, ही मेथड पाहिजे, आवडली नाही आवडली, किंवा तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचे व्हिडिओज हवे आहेत. कारण मी तर माझ्या पद्धतीनं तुम्हाला जे महत्त्वाच्या गोष्टी आहे सर्व शिकवणारच आहे. तर चला सगळ्यात पहिलं सेंटेन्स बघूया की मी थकलो आहे. आता सगळ्यात पहिले कर्ता व्यक्ती आलेला असतो सुरुवातीला, म्हणजे हा फर्स्ट नंबर, आणि इथून डायरेक्ट शेवटी जायचंय आपल्याला आहेकडे. आहे म्हणजे काय तर ॲमिजार येत असतं, हे तुम्हाला माहित आहे. आणि थकलो हे जाणार लास्ट, म्हणजे हे सेकंड आणि हे झालं थर्ड नंबर. चला आपण ट्रान्सलेट करूया. जसं मी साठी आपण घेणार आहे आय. आहे म्हटलं तर ॲमिजार पैकी आपण काय घेणार आहे, ॲम. आयच्या नंतर आपण ॲमचा यूज करत असतो. थकलो म्हणजे काय, टायर्ड, त्यामुळे आपण इथे लिहिलं टायर्ड. ओके, हे झालं सेंटेन्स माझं ट्रान्सलेट. आता ट्रान्सलेशन मेथड म्हटलं की तुम्हाला ह्याच पद्धतीचा यूज करावा लागतो मॅक्झिमम ठिकाणी. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 70% वर्क करेल ही मेथड, मात्र तुम्हाला बाकीचं काम स्वतः वेगळ्या पद्धतीनं बाय प्रॅक्टिसिंग करावं लागेल. हा म्हणजे आपण एकतर धीस पण घेऊ शकतो किंवा इट पण घेऊ शकतो. ठीक आहे, आपण घेऊया इथं इट. आहे शेवटी जायचं आपल्याला 2 नंबर म्हणजे आहे. हा झाला फर्स्ट नंबर. करता कोण आहे, हा एक आहे ना, म्हणून आपण इट घेतलंय. ठीक आहे, इट आहे. इटच्या नंतर आपण इज घेतो. एक सुंदर दिवस. एक साठी आपण अ घेत असतो. आर्टिकल्समध्ये आपण शिकलो ए एन द मध्ये. सुंदर दिवस म्हणजे काय, ब्युटिफुल डे. ब्युटिफुल डे. ओके, अशा पद्धतीने आपण केलं हे सेंटेन्स ट्रान्सलेट. इट इज अ ब्युटिफुल डे. नेक्स्ट आहे बघा हे म्हणजे एकच आहे, कारण हे पुस्तक म्हणत आहे ना. हे म्हणजे काय, एकतर इट घ्या किंवा धीस घ्या, दोन्हीही चालतं. इटच्या नंतर आपण इज घेत असतो. आहे म्हणजे इज झालं 2 नंबर. आता या ठिकाणी मनोरंजक पुस्तक. आता मनोरंजक आपण पहिले घेणार आणि पुस्तक हे 4th नंबरला जाणार. जसं इथे आपण 3rd नंबरला हे पूर्ण घेतलं होतं, मात्र इथे आपण 3rd नंबरला हे घेणार आणि 4th नंबरला हे घेणार. मनोरंजक म्हणजेच काय तर इंटरेस्टिंग. तर आपल्याला इंटरेस्टिंगच्या अगोदर ॲन लावावं लागेल. ॲन इंटरेस्टिंग बुक. पुस्तक टाकलं आपण इकडे शेवटी. आता ॲन का बरं आलं, कारण आर्टिकल्समध्ये आपण शिकलोय की इथे आयनी सुरुवात झाली आहे, म्हणजे ओवेलनी सुरुवात झाली या वर्डची, त्यामुळे आपण या ठिकाणी ॲन घेतलंय. हे ए एन द मध्ये मी डिटेलमध्ये शिकवलंय. इट इज ॲन इंटरेस्टिंग बुक. चला पुढे जाऊया. तुम्ही खूप दयाळू आहात. तुम्ही म्हणजे यू. आहात, यूच्या नंतर आपण आर घेत असतो. यू आर. खूप दयाळू हे पूर्ण आपण एकत्र घेऊन घेऊ. खूप म्हणजे काय, व्हेरी, आणि दयाळू म्हणजे काइंड. यू आर व्हेरी काइंड. झाला आपला सेंटेन्स. नेक्स्ट जाऊया. ही फुले. बघा पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं सिंग्युलर आहे की प्ल्युरल. ही फुले म्हणजे अनेक आहेत, आणि आहेत आलंय म्हणजे प्रेझेंटचं आहे. ही म्हणजे तर आपण दीज घेऊ शकतो. दीज आहेत. धीस दॅट दीज दोजचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल, तुम्ही जर शिकलेले नसाल किंवा माहिती नसेल तर. दीज आहेत म्हणजे दीजच्या नंतर अनेक आहे म्हणून आर घेणार आपण. फुले, सुंदर फुले. दीज आर. सुंदर घेणार आपण इथे 3 नंबर आणि फुले घेणार 4 नंबरला. म्हणजे फर्स्ट नंबरला आपण घेतलं ही, आहेत घेतलं 2nd नंबर. सुंदर म्हणजे ब्युटिफुल. काय, फ्लावर्स. ठीक आहे, दीज आर ब्युटिफुल फ्लावर्स. झाला आपलं सेंटेन्स ट्रान्सलेट. नेक्स्ट बघूया. मुले म्हणजे काय, अनेक आहेत. चिल्ड्रन, याला आपण चिल्ड्रन म्हणतो, चिल्ड्रन्स म्हणत नाही, ही चूक करायची नाही, कारण चाइल्ड म्हणजे एक आणि चिल्ड्रन म्हणजे अनेक आहेत. आता चिल्ड्रन अनेक आहेत म्हणून आपल्याला आर घ्यावं लागेल. आनंदी म्हणजे हॅपी. झाला आपलं सेंटेन्स. चिल्ड्रन आर हॅपी. चित्रपट चांगला होता. आता सगळ्यात पहिले आपण बघूया होता म्हणजे काय, द पास्टमध्ये होता. होतासाठी आपण वजवर घेत असतो. चित्रपट हे सुरुवातीला येणार, 2nd नंबर आणि 3rd नंबर. चित्रपट म्हणजे काय, मग आपण घेऊया द मूवी. मूवी कशी होती,
होता, होता म्हणजे मूवी एकच आहे म्हणून आपण वॉज घेणार. चांगला म्हणजे गुड. द मूवी वॉज गुड. झालं आपलं सेंटेन्स ट्रान्सलेट. आम्ही, आम्हीसाठी आपण घेणार वी. होतो म्हणजे काय, अनेक आहे म्हणून आपण घेणार वेर. ठीक आहे. उद्यानात म्हणजे उद्यानात, त म्हटलंय आतमध्ये, मग आपण इन घेणार. इन द पार्क म्हणा किंवा इन. ठीक आहे, इथे द टाकलं तरी चालेल. इन द पार्क. वी वेर इन द पार्क. आम्ही उद्यानात होतो. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल मेथड कशी असते. हळूहळू आपण लॉंग सेंटेन्सेसकडे सुद्धा जाऊ. सो डोंट वरी, सध्या तुम्ही सुरुवात करा जेणेकरून छोटे छोटे सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करता आले. थोडे मोठे सेंटेन्स आपण बघू. त्यानंतर आपण कॅटेगरीज वाईज टेन्सेसची कॅटेगरी, मॉडेलची कॅटेगरी, पॅरेग्राफसुद्धा घेऊ आणि तुम्हाला सर्व असं कव्हर करून देऊ की तुम्हाला स्टोरी जरी इव्हन बनवायची असेल तर तुम्ही या मेथडनी कशी बनवू शकता. ज्यांनाही रायटिंगसाठी आवश्यकता आहे म्हणजे ॲन्सर तयार करायचं आहे, क्वेश्चन आहे काहीतरी, मला ॲन्सर बनवायचे मॅम माझ्या मनाने, मग त्यासाठी सुद्धा ही मेथड तुम्हाला कामी पडेल. रस्ते. आता नेक्स्ट सेंटेन्स 9 नंबरचा आहे की रस्ते. रस्ते म्हणजे काय होते, रोड्स. अनेक आहेत ना म्हणून आपण रोड्स घेणार. होते म्हणजे रोड्स वेर. काय होते, 3rd नंबरला येणार रिकामे. रिकामे म्हणजे काय, एम्प्टी. रोड्स वेर एम्प्टी. रस्ते रिकामे होते. तर होते आलं ना, तुम्हाला मी आधीच सांगितलंय की होतेसाठी आपण वजवर घेतो. अनेक आहे म्हणून आपण इथे वेर घेतलंय. मुले. मुले म्हणजे काय, परत चिल्ड्रन किंवा किड्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता, एकदम छोटं मुलं असतील तर चिल्ड्रन. चिल्ड्रन कशी होती, थकलेली होती. आता चिल्ड्रन अनेक आहे म्हणून आपण घेणार वेर. चिल्ड्रन वेर. थकलेली म्हणजे काय, टायर्ड. झालं. अशा पद्धतीनं आपण केले सेंटेन्सेस ट्रान्सलेट. याला आपण ट्रान्सलेशन मेथड असं म्हणतो, ज्याकडे आपल्याला एकदम सुरुवात झाली की एकदम लास्टला जातो आपण आणि नंतर मधल्या कॅटेगरीकडे येतो. हळूहळू आपण अजून डीपमध्ये जाऊया. डोंट वरी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना आणि समजलं असेल सगळं कशा पद्धतीने आपण इझिली ट्रान्सलेट केलं आहे, अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओज बनवेल आणि एक मला मोटिवेशन मिळतं की तुम्ही बघताय, तुम्हाला समजतंय. तर तुम्ही जर शिकत आहे ना तर मला खूप छान वाटतं की माझे स्टुडंट खूप छान करत आहेत, शिकत आहेत. कारण बऱ्याच जणांचं मी होमवर्क बघते कॉमेंट सेक्शनला, त्यांना मी खरंच एक्नॉलेज करते. खूप छान होमवर्क त्यांनी केलेलं असतं, पण त्याच्यामध्ये तुमची क्वांटिटी, होमवर्कवाल्यांची क्वांटिटी कमी आहे. म्हणजे जेवढ्या पद्धतीने व्ह्यूज आहेत त्या पद्धतीने क्वांटिटी कमी वाटते मला. तर मला असं वाटते तुम्ही बघताय ना तर करायचं आहे ना, तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे ना, तर मग तुम्ही पूर्णपणे करा. होमवर्कसहित व्हिडिओ बघितला आणि सोडून दिलं असं नका करू. होमवर्कचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, खूप मोठा रोल आहे, जो आपल्याला एक रिझल्ट मिळाल्यानंतर समजतं की मी हे आत्तापर्यंत करत आलो म्हणून मला हे अचीव झालं आहे. तर त्यासाठी होमवर्क करणं इम्पॉर्टंट आहे. आजचं सुद्धा होमवर्क आहे तुमच्यासाठी. चला मी दाखवते तुम्हाला होमवर्क. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं ते सर्व सेंटेन्सेस तुम्हाला ट्रान्सलेट करून पाठवायचे आहेत. हे आहे तुमचं होमवर्क. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये डायरेक्ट ट्रान्सलेट करून मला पाठवलं तरी चालेल, मी चेक करेल. आणि ऑनेस्टली करा, ऑथेंटिकपणे करा. बिलकुलही ट्रान्सलेशनचा वगैरे यूज करू नका, स्वतःच्या मनाने करा. या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसह. थँक्यू सो मच एव्हरीबडी.